कालच्या भागामध्ये आपण सुजाताची खीर आणि निरंजना नदीच्या काठावर सिद्धार्थ गौतमाने प्राशन केली, भोजन केलं, इथपर्यंत आपण या ठिकाणी बघितलं होतं. तर आज त्याच्यानंतरचा जे भाग आहे आपल्याला बघायचा आहे, जो ज्ञान प्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी हे आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. तर नवा प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. म्हणजे जे निरंजनाच्या नदीकाठावर जे खीर सिद्धार्थाने खाल्ली होती आणि आपली जी भूक होती ते शमविली होती, आणि त्या झाल्याच्या नंतर सिद्धार्थ आपल्या स्वतःचेच विचार करू लागला की आपण आजपर्यंत जे उपाशीपोटी राहून जे अभ्यास केले, जेही आपण केलं, तर ते अयशस्वी झाल्यासारखं सिद्धार्थाला स्वतःला वाटलं. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. म्हणजे किती वर्षे गेले होते? 6 वर्षे गेले होते. 6 वर्षे तपश्चर्या सिद्धार्थ गौतमाने केली. तर 6 वर्षे म्हणजे खूप मोठा काळ हा त्या ठिकाणी वाया गेला असं सिद्धार्थाला वाटलं. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. म्हणजे सिद्धार्थाला वाईट वाटलं हे खरं आहे, परंतु सिद्धार्थ निराश झाले का? नाही, निराश झाले नाही. निराश अगर झाले तर माणसाची हिंमत जी आहे ती खचल्या जाते. त्याच्यामुळे सिद्धार्थ थोडेही नाराज झाले नाहीत किंवा खचले नाहीत. एखादा मार्ग सापडे अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठवलेले अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली. ज्या दिवशी सुजाताने आणलेली जी खीर आहे, तर ती खीर जे निरंजना नदीच्या काठावर सिद्धार्थ गौतमाने प्राशन केली, म्हणजे त्याचं जेवण केलं, तर त्या रात्री सिद्धार्थाला एकसारखे 5 स्वप्न पडले. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला. मग सिद्धार्थाने जे आपल्याला 5 स्वप्न पडली होती त्या स्वप्नाचा अर्थ काय लावला की निश्चितच मला आता यानंतर ज्ञान प्राप्ती होणार आहे. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या वात्सीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. म्हणजे सिद्धार्थ त्या ठिकाणी काय म्हणाले की त्याने जे खीर खाल्लेलं जे पात्र होतं, ज्या सोन्याच्या पात्रामध्ये सिद्धार्थाने खीर खाल्ली होती, तर ते जे पात्र होतं तर ते पात्र सिद्धार्थानं काय केलं, ते नदीत फेकून दिलं. आणि नदीत फेकून दिल्याच्या नंतर त्याचा एक प्रण केला की मला जर खरोखरच ज्ञान प्राप्ती व्हायची असेल तर हे जे मी फेकलेलं पात्र आहे हे पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने, म्हणजे पाणी खालच्या दिशेने जाते तर पात्र हे वरच्या दिशेने गेलं पाहिजे. आणि कदाचित त्या प्रवाह बरोबर खालच्या दिशेने जर पात्र ते गेलं तर मात्र मला ज्ञान प्राप्त होणार नाही, असं सिद्धार्थानं एक भेद मांडला किंवा त्याचा अर्थ याचा लावला त्या ठिकाणी. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. त्यानंतर काय झालं की जसं सिद्धार्थानं बोलले होते, जसा सिद्धार्थानं विचार केला होता त्याप्रमाणेच काय झालं, जे उलट्या प्रवाहानं जे पाणी जे खालच्या दिशेला जात होतं, तर सिद्धार्थानं जे फेकलेलं सोन्याचं पात्र होतं तर ते पात्र त्या प्रवाहाच्या विरुद्ध वरच्या दिशेने गेलं. आणि वरच्या दिशेने जात 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 शेवटी एक काळ नावाचा जे नाग राजा होता, तर त्यांचं जे निवासस्थान होतं म्हणजे त्या नदीच्या काठाला, तर त्या निवासस्थानाच्या ठिकाणी जाऊन ते पात्र पाण्यामध्ये बुडालं. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि नंतर संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. मग एवढं सारं झाल्याच्या नंतर काय झालं की सिद्धार्थ त्यांनी उर्वेला जे एरियामध्ये राहत होते तर ते हा एरिया त्यांनी सोडला आणि नंतर संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाने समोर चालू लागले. तेव्हा त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. जाता जाता त्यांना एक आपल्या त्या जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला एक पिंपळाचं झाड त्यांना दिसलं. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याकरिता मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला. मग जेव्हा रस्त्यानं जाता जाता रस्त्याच्या कडेला एक
पिंपळाचं जे वृक्ष सिद्धार्थाला दिसलं तर तेव्हा सिद्धार्थानं विचार केला की मला आता काही जे चिंतन करण्याची जी आशा आहे किंवा मी जे चिंतन केलं पाहिजे तर ते चिंतन मी या झाडाच्या खाली बसून करणार आहे असा विचार सिद्धार्थाने त्या ठिकाणी केला. चारही दिशाची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. मग काय केलं, त्या झाडाच्या जवळ सिद्धार्थ गेले आणि झाडाच्या आजूबाजूला असे फेरे मारले. चारही दिशा फिरल्या आणि चारही दिशा फिरल्याच्या नंतर मग विचार करून त्यानं काय केलं की मी या झाडाच्या पूर्व दिशेला किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून मी बसणार आहे असा एक विचार केला. कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. म्हणजे याच्या अगोदरचे जे काही मोठमोठे ऋषी होते तर ते ऋषी सरासरी तपश्चर्याला बसण्यासाठी पूर्व या दिशेचीच निवड करतात. त्यामुळं मी सुद्धा त्या पूर्व दिशेची निवड केली पाहिजे असं सिद्धार्थाला वाटलं. गौतम पद्मास्त घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपल वृक्षाखाली बसला. पद्मास्त म्हणजे जे आपले जे पाय असतात ते पायाचे जे पंजे असतात ते दोन्ही एकूण एकाच्या म्हणजे मांडीवर ठेवायचे. म्हणजे या पायाचा जे पंजे असते ते या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि इकडच्या पायाचा जे आहे ते इकडच्या मांडीवर ठेवायचा. असं पद्मास्त केलं म्हणजे असे बसले आणि सरळ पाठ केली म्हणजे एकदम टाईट अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्या झाडाखाली ते बसले. ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला. म्हणजे आता त्याने विचार केला होता की मी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणून उठणार नाही असा मनाशी त्याने विचार केला. कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. म्हणजे आतापर्यंत तर सिद्धार्थ गौतमाने केलीच होती. त्यांचं पोट पाठीला लागत होतं, एवढं मोठी त्यांची मोठी तपश्चर्या होती किंवा अन्नापासून त्यांनी राहिलेले होते. आणि आता सुद्धा या पिंपळ वृक्षाखाली जेव्हा बसले तेव्हा त्यांनी सुद्धा एक निर्धार केला की काहीही झालं तरी चालेल, माझं शरीर पूर्ण सुकून गेलं तर चालेल, माझे हाडे सगळे गळून गेले तरी चालतील, माझं रक्त सगळं आटलं तरी चालेल, परंतु काहीही झालं तरी मला जोपर्यंत ज्ञान प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी या झाडाखालून किंवा या आसनावरून उठणारच नाही असे सिद्धार्थ स्वतःशी विचार केला. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघेही वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली. आणि त्यानंतर काय झालं की एक जे गजेंद्राप्रमाणे भव्य असा जे काळ नावाचा जे राजा होता आणि त्यांची एक पत्नी होती सुवर्णप्रभा नावाची, तर हे दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली. म्हणजे त्यांना सिद्धार्थ गौतम हे वटवृक्षाच्या झाडाखाली किंवा या झाडाखाली बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत असं त्यांना स्वप्न पडलं. आणि तो पूर्ण ज्ञान प्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली. म्हणजे त्यांनी स्वप्न बघलं, त्या स्वप्नात त्यांनी असं बघितलं की सिद्धार्थ गौतम हा आता निश्चितच ज्ञान प्राप्ती करून घेणार आहे. म्हणून त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या तोंडून काही सिद्धार्थ गौतमाविषयी काही स्तुती त्या ठिकाणी झाली. तर ते स्तुती पुढील प्रमाणे आहे. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशित आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही या ज्या पृथ्वी तलावर जे काही विचार केला, जे काही दूर संकल्प केला आणि सूर्याप्रमाणे ते प्रकाशमान करण्याचा जे संकल्प केला, तर ते तुम्ही जे संकल्प केलेला आहे तर त्यांचे फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे असं ते दोघे जण सिद्धार्थाच्या बाबत म्हणाले. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्षाचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इष्टिप्त साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. आणि नंतर ते काळ आणि त्यांची पत्नी काय म्हणाले की हे कमल नयना म्हणजे एकदम कोमल प्रकारचे जे आपले जे नयन असलेल्या व्यक्ती, तर त्यांना ज्या अर्थी समजा आकाशात समजा पंख फडफड म्हणजे चिमण्या असतात, पक्षी असतात, ते इकडून इकडं जसे पंख फडफडत उडत असतात, त्याचे थवे उडत असतात आणि ते जसे एखाद्या सिद्धार्थाला आदराने एखादं वंदन करत आहेत असं तिथलं वातावरण दिसत आहे. आणि आकाशात मंद मंद वायू लहरी म्हणजे हळूहळू प्रमाणे हवा वारा वाहत होता. तर हे जे संकेत देत आहेत तर हे संकेत म्हणजे निश्चितच सिद्धार्थ गौतमाला फल प्राप्ती होणार आहे, ज्ञान प्राप्ती होणार आहे असे ते विचार करतात.
चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणातही माराची मुले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम हे चिंतनासाठी किंवा ध्यानासाठी बसला, तर ध्यान साधनेसाठी बसल्याच्या नंतर त्यांच्या मनावर वाईट विचारांनी, वासनाधीन विचारांनी किंवा जे आपले शत्रू आहेत अशा विचारांनी त्यांच्यावर हल्ले केले. आता हे म्हणजे हल्ले म्हणजे कसं माहिती आहे का, की आपण समजा एखादं घरामध्ये एकांतात बसलो की आपल्याला वेगवेगळे विचार येतात. कोणीकडचे तरी विचार येतात. आपलं मन येतं राहते, आपलं तन जे आहे ते येतं राहते, पण मन कुठं दिल्ली इकडं तिकडं नागपूर मुंबई सगळं फिरून येते. म्हणजे मन हे कसं असते, एकदम चंचल असते. आणि तसंच आपल्या मनावर आपला ताबा नसते, तर बिलकुल आपल्या मनाचा ताबा आपल्या शरीरावर असते. आणि यामुळं मन जसं वाटलं तसं विचार करते आणि जे म्हणलं ते करायला शरीराला सांगते. आणि अशा प्रकारात जेव्हा सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी ध्यानाला बसले होते, तर त्या ठिकाणी त्यांच्या मनावर जे वाईट विचाराचे जे होते त्या विचाराने त्याच्यावर प्रहार केले. कदाचित महाराजची ही औलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटू लागली. आणि त्यानंतर काय झालं की सिद्धार्थ गौतमाला भीती वाटू लागली की हे जे शत्रू आहेत माझे, हे माझ्या मनावर मारा करत आहेत आणि त्यामुळं मी कदाचित या ज्ञानप्राप्तीमध्ये विफल तर होणार नाही ना, याच्यामध्ये सक्सेस होणार नाही असं तर होईल ना. म्हणजे अशी भीती सिद्धार्थाला त्या ठिकाणी वाटू लागली. दुष्ट वासनाबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहित होते. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रकारचे जे काही महात्मे असतील, जे बी काही संन्यासी असतील, जे काही तपस्वी असतील, तर ते तपस्येला बसायचे आणि तपस्येला बसल्याच्या नंतर त्याचं जे मन होतं ते मन त्याच्या सोबत राहत नव्हतं. मन कोणीकडे पळत होतं आणि मग इकडच्या तिकडची भीती निर्माण होती आणि त्या भीतीला कटावून किंवा त्या भीतीला भिवून त्याने ती आपली समाधी सोडत असे बरेच प्रकार याच्या अगोदर सुद्धा घडलेले होते आणि हे सिद्धार्थाला माहित होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपणा आहे. तुम्ही दुष्ट वासनाने माझा पराभव कसा करू शकाल? तर तेव्हा सिद्धार्थ आपल्या मनाच्या दुश्मनाला काय म्हणत होते की तुम्ही काहीही जरी केलं तरी माझ्यापाशी श्रद्धा आहे किंवा माझ्यापाशी धैर्य सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ मला थांबवाल तेवढा वेळ मी आणखी परीक्षा घेत राहील, मी ते परीक्षा देत राहील. तुम्ही जेवढं मला थांबवसाल, जेवढं मला लांब ज्ञानापासून ठेवसाल, तेवढं मी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न कराल असं त्या ठिकाणी सिद्धार्थ त्या आपल्या मनाच्या दुश्मनाशी बोलतात. नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझ्या निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. म्हणजे एखादी नदी सुद्धा कोरडी पडल, त्यातलं पाणी आटलं जाईल, परंतु माझं जे मन आहे हे मन निश्चय असेल, ते ढासळून कुठेही जाणार नाही असं सिद्धार्थ आपल्या मनाच्या विरोधकाला म्हणतात. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. आणि सिद्धार्थ परत काय म्हणतात की असा कुठेतरी आपण जिवंत राहून पराभव स्वीकारण्यापेक्षा जर मरण आलेलं तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे अशा मी यातना भोगेल, काय करायचं ते करल आणि माझ्या जे मनाचे दुश्मन आहे त्यांचा मी विरोध करल, मग त्या दुश्मनाला माझ्या मनापर्यंत येऊ देणार नाही. परंतु माझं जे ध्येय आहे तर ते माझे ध्येय हे मी निश्चितच करणार आहे. एखाद्यात गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. म्हणजे एखादं कावळा कसा असते बघा, आता एखादा रोडवर जे एखादं काही प्राणी पक्षी वगैरे समजा गाडी खाली जर चिरडला गेला तर त्याचं पूर्ण ते सित्रिया होते, समजा जमिनीला पूर्ण रोडला चिपकल्या जाते, तर ते निघता सुद्धा निघत नाही. तरी कावळा काय करते माहिती का, त्याला ते ओढून काढत राहते. म्हणजे असं त्याच्यावर जे प्रहार करत राहते आपल्या चोचीनं. आणि त्याचप्रमाणे जर सिद्धार्थाच्या मनावर सुद्धा अशा दुश्मनांना कितीही मोठा प्रहार केला तरी सुद्धा मी याच्यातून मी ढासळणार नाही किंवा मी या जागेवर उठणार नाही असा सिद्धार्थ स्वतःशी विचार करू लागले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तेथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनानेही निराशेने गौतमीला सोडून दिले. आणि मग त्यानंतर काय झालं,
की एखादं समजा आता जे दिलेलं उदाहरण आपण आहे कावळ्याचं, तर त्या कावळ्याला समजा एखादा जर जमिनीला चिपकलेलं जर क्षेत्र निघत नसेल तर त्याला टोचण्या मारून 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 आपल्याला काय करते, ते काय निघत ना आपल्याला सोडून दे म्हणते आणि ते वापस निघून जाते. आणि त्याचप्रमाणे माझं सुद्धा मन असं एक दृढ आहे, निश्चित आहे. त्यामुळं तुम्ही कितीही माझ्या मनावर मारा केला तरीही चालेल, परंतु मी माझा स्वभाव सोडणार नाही आणि मी या जागून उठणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर जे त्यांचे जे मारेकरी जे दुश्मन होते, मनाचे दुश्मन, जे मनाचे जे शत्रू होते, तर ते शत्रू यांच्या मनावर आघात करून 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 थकून गेले आणि ते तिथून परत वापस गेले. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. आता मग त्यानंतर परत आणखी निश्चय केला की मी आता याच्यानंतर या ठिकाणून जोपर्यंत ज्ञान प्राप्ती होणार नाही तोपर्यंत या ठिकाणून उठणार नाही. परंतु मग आता त्या ठिकाणून उठायचंच नाही तर मग त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आता किती दिवस लागतात ते सांगता येत नाही. 2 महिने लागतात, 4 महिने लागतात की 6 महिने लागतात. मग त्यांनी कदाचित काय केलं माहिती आहे का अगोदर, की आपल्याला कमीत कमी 40 दिवस अन्न पुरलं पाहिजे. एवढं अन्न म्हणजे जे बी त्या बोनातलं, जेव्हा त्या जंगलातलं काही फळं असतील, पालेभाज्या असतील, काही ना काही कंदमुळं असतील, तर हे सर्व जवळपास 40 दिवस पुरतील एवढं अन्न आपलं गोळा करून आपल्या जवळ ठेवलं. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यावर गौतमाने अन्न सेवन केले. आणि जेव्हा आपल्या मनाचे जे शत्रू आहे त्या शत्रूला परत लावल्याच्या नंतर सिद्धार्थानं परत एकदा काय केलं, जे आपल्यापाशी जे अन्न होतं तर त्या अन्नाचं सेवन केलं, म्हणजे जेवण केलं आणि तो ताजातवाना झाला आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. म्हणजे त्याने जेवण केलं, जेवण केल्याच्या नंतर परत आणखी ज्ञानाला बसले आणि पूर्ण तयारी केली की आता उपाशी पोटी ही ज्ञान आपण घेणं हे शक्य नाही. त्यामुळं ज्ञान घेण्यासाठी शरीराला थोडंसं ताजतवानं ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे. या आशेनं सिद्धार्थानं थोडंसं जेवण केलं आणि जेवण करून परत ध्यानाला बसले. ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. म्हणजे त्यानंतर काय झालं की सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी किती 4 आठवडे म्हणजे जवळपास 1 महिना एकसारखे म्हणजे त्या जागेवरून हल्लेच नाहीत, त्याच जागी बसले आणि ज्ञान प्राप्ती करून प्राप्ती करून जे आहे ते घेतलं. आणि त्या ज्ञान प्राप्तीमध्ये अलग अलग प्रकारचे जे 4 पायऱ्या किंवा जे अलग अलग 4 भाग आहेत तर त्या पूर्ण 4 भागाची माहिती सिद्धार्थाने घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. तेव्हा काय झालं की पहिली जी पायरी होती त्याची पायरी पुरी करण्यासाठी त्यांच्याकडे जी असलेली तर्कशक्ती आणि अन्वेषणा म्हणजे त्यांच्याकडे असलेला जे जोडपणा यांचा उपयोग त्या सिद्धार्थांना त्या ठिकाणी झाला. तर दुसऱ्या पायरीच्या वेळी त्यांनी त्यात एकाग्रतेची भर टाकली. आता त्याच्यानंतर दुसरं काय माहिती आहे का की सर्वात महत्वाचं काही बी करताना समजा आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा एखादं ध्यान साधना करायची असेल किंवा कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्या ठिकाणी एकाग्रता असणं अति आवश्यक असते. आणि जोपर्यंत एकाग्रता असणार नाही तोपर्यंत आपण कितीही मन लावलं तरी पण आपलं त्या गोष्टीमध्ये कोणत्याही गोष्टी मन लागत नाही. आणि त्यामुळं जी सिद्धार्थाची जी एकाग्रता होती त्या एकाग्रतेमुळं ते दुसरी पायरी जी होती ती सिद्धार्थानं लवकर म्हणजे आत्मसात केली. आणि तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले. आणि त्याच्यानंतर मन आपलं कुठेही डळमळू दिलं नाही. कितीही आपल्या समोर मनाचे शत्रू येऊ का कोणीही येऊ, आपल्या मनातून बिलकुल भीती काढून टाकली की मी कोणाला भिणार नाही, मी जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही, अशा प्रकारचा जो दृढ संकल्प केला होता. तर या मनाचा जो समतोलपणा आणि सावधानता यांचे जे सहाय्य घेतले हे तिसऱ्या पायरीसाठी सिद्धार्थाने. तर चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलनात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलची जी अवस्था आणली. म्हणजे याच्यानंतर काय झालं की शेवटची जी पायरी होती तर त्या पायरीमध्ये म्हणजे त्या भागामध्ये मनाचा जो समतोलपणा आणि शुद्धता जे म्हणजे आपल्या मनाची असलेली शुद्धता, तर हे जे सर्व काही आहे तर ते सर्व सिद्धार्थाच्या कामी पडले. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्यांना सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. म्हणजे
सर्व काही आपल्यापाशी असलेलं चातुर्य असेल किंवा नम्रता असेल किंवा जे वासनावीरता असेल किंवा आपला जो मन शांत ठेवण्याचं जे असेल, तर यामुळं हे जे चारही पायऱ्या आहेत किंवा चारही जे भाग आहेत जे ज्ञान संपादन करण्याचे आहेत, तर त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी यांचं जे सिद्धार्थाचं जे मन होतं हे मन केंद्रित झालं आणि सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती त्या ठिकाणी झाली. चौथ्या आठवड्यात शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. तर जेव्हा चौथा आठवडा लागला, 1 महिना समजा कंप्लीट होत आहे, तर त्यावेळेस शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्रकाशमय असं दिसलं. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात जो 2 समस्या आहेत. म्हणजे ज्ञान प्राप्ती होताना सिद्धार्थाला काय जाणवलं की या जगामध्ये 2 समस्या आहेत. तर ते कुठल्या? या जगामध्ये दुःख आहे आणि ही पहिली समस्या, आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. म्हणजे पहिली समस्या म्हणजे काय की या जगामध्ये बिलकुल दुःख आहेच. काहीही केलं तरी, आपण मानलं आणि नाही मानलं तरी दुःख मात्र आहेच आहे. आणि दुसरा जे हे आहे समस्या जे आहे, तर ते काय आहे की दुःख हे नाहीसं कसं करायचं. तर हे सिद्धार्थाला त्या ठिकाणी समजलं. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. आणि असे 4 हप्ते झाल्याच्या नंतर काय झालं की सिद्धार्थाच्या मनात जो अंधकार निर्माण होता, तर तो अंधकार पूर्णतः नाहीस झाला आणि त्या ठिकाणी पूर्ण प्रकाश निर्माण झाला. तसेच जे अज्ञान काही नष्ट सिद्धार्थाच्या मनामध्ये होते, तर ते अज्ञान पूर्ण नष्ट झाले आणि त्या ठिकाणी ज्ञान उदयास आले. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि सिद्धार्थ हे गौतम बुद्ध झाले. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनात बसला, तेव्हा साख्य तत्वज्ञानाची पकड त्यांच्या मनावर होती. आणि म्हणजे जेव्हा आता येथून इथपर्यंत झाल्याच्या नंतर म्हणजे ज्ञान प्राप्त होत असताना सिद्धार्थ जेव्हा प्रकाशाच्या प्राप्तीसाठी चिंतनात बसले होते, तर त्यावेळेस त्यांना तत्वज्ञानाची पकड त्यांच्या मनावर खूप होती. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे. म्हणजे नंतर सिद्धार्थाला काय कळालं की या जगामध्ये व्यथा म्हणजे आपल्याला असणारे काही आजार किंवा बिमारी किंवा आपण कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आजारी राहतो किंवा त्यांचं जे आपण चिंतन काहीतरी करत बसतो. समजा की मला असं झालं, मला तसं झालं, हे होणार ते होणार फलानं बिस्तानं. तर याप्रमाणे जे आहे एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे खरंच आहे, याच्यामध्ये खोटं काहीही नाही. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. आणि त्यानंतर सिद्धार्थाला काय वाटले की हे दुःख जे आहे हे निर्विवाद एक सत्य आहे माणसाच्या जीवनामधलं. तर मग या दुःखाला नाहीसं कसं करायचं हे सिद्धार्थाला एक उत्सुक लागली. साख्य तज्ञाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसा करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. आणि त्यानंतर काय केलं माहिती सिद्धार्थानं की फक्त दुःख आहे हे जगामध्ये, हे नक्कीच आहे समजा, परंतु हे जे दुःख आहे तर हे दुःख नाहीसं कसं करायचं, तर यांच्यावरच सिद्धार्थाने अभ्यास चालू केला. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. मग तेव्हा स्वाभाविकपणे समजा त्याने स्वतःशीच एक प्रश्न केला की व्यक्ती मात्राला म्हणजे व्यक्तीला भोगाव्या लागणारे जे दुःख आहेत, त्या दुःखाची कष्टाची कारणे कोणती आहेत. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी. म्हणजे हे जे सिद्धार्थाला 1-2 जे प्रश्न पडले होते, तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सिद्धार्थाला समजून आलं. आणि ते उत्तर म्हणजे एकमेव सम्यक आणि संबोधी. म्हणजे आपण आपल्या मनावर ताबा ठेवणे हे एकच दुःखाचं मूळ जे नाहीसं करण्याचे जे कारण आहे हे सिद्धार्थाला त्या ठिकाणी समजलं. आणि याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिसत्व असे नाव मिळाले. म्हणजे सिद्धार्थाला जे ज्ञान मिळाले होते कुठे मिळाले होते, पिंपळाच्या झाडाखाली. आणि म्हणूनच त्या पिंपळाच्या झाडाला तेव्हापासून बोधी वृक्ष असे नाव पडले होते. आता यानंतर बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध होतात. तर ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. म्हणजे ज्ञानप्राप्ती होण्याच्या अगोदर
सिद्धार्थानं जे बी सिद्धी काही जी केली असेल, जे बी तपश्चर्या केली, तर याच्यामध्ये सिद्धार्थ फक्त बोधिसत्व होता. परंतु ज्ञान प्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. म्हणजे आपण बोधिसत्व होण्याच्या मार्गाने निघलो. समजा आपण एक निश्चय केला की मी आता बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा निश्चय केला आणि त्या मार्गाने निघलो, मागे फिरकलोच नाही, तर अशी जे वाट चालणारा जे माणूस आहे किंवा त्या वाटेने रस्त्याने जे जाणारा माणूस आहे किंवा असा जो दृढ निश्चय करणारा जो माणूस आहे तो म्हणजे बोधिसत्व. तर बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहायला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय काय केले पाहिजे असं या पुढील भागामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मोहिता प्राप्त करून घेतो. म्हणजे बुद्ध होताना जे 10 अलग अलग जे मार्ग सांगितलेले आहेत सिद्धार्थाने, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बोधिसत्व व्हायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी काय करावं लागेल? सर्वात पहिलं आपलं मन जे आहे हे मन प्रफुल्लित ठेवलं पाहिजे, मन आनंद ठेवलं पाहिजे. पाहिलं तर कोणी आपल्याला शिवा देईल, कोणी आपल्या विषयी काहीतरी वाईट बोलल, काही असेल, परंतु आपण हे कधीही आनंदी राहिलं पाहिजे. हे पहिलं ध्येय सिद्धार्थाने या ठिकाणी सांगितलं. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो. म्हणजे माणूस काही जरी झालं तर फक्त आनंदीच राहणार. आणि हे कधी घडू शकते की जेव्हा आपल्या मनातले काही जे वाईट विचार असतात किंवा जे अशुद्धता असते तर ते काढून टाकल्याच्या नंतर माणूस हा कधीही आनंदित राहतो, त्याला दुःख कधी होतच नाही कोणत्याच गोष्टीचं. प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. म्हणजे कधी काही समजा अगोदर एखादा अविचारी किंवा वाईट कामं करणारा जर कोणी मनुष्य असेल, परंतु तो कालांतराने समजा चांगला बनला आणि त्यांचे जे विचार आहेत हे विचार सत्कर्माचे बनले, चांगले जर बनले, तर तो माणूस एखाद्या ढगामधून जसा सूर्य बाहेर येतो, म्हणजे ढगामुळे सूर्य लपलेला आहे आणि त्याच्यानंतर ढग बाजूला झाल्याच्या नंतर जो सूर्य बाहेर आलेला आहे आणि त्या सूर्याचे जी किरण जमिनीवर पडतात आणि सर्वाला प्रकाश करत देतात, त्याचप्रमाणे तो व्यक्ती सुद्धा तसाच आहे. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनाला शुद्ध करेल तेव्हा आपल्याला प्रत्येक माणसाविषयी तळमळ किंवा प्रत्येक माणसाविषयी काही ना काहीतरी आपुलकी भाव हे असा आपल्या मनामध्ये निर्माण होते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता प्राप्त होते. आणि दुसरी अवस्था जी सांगितलेली आहे सिद्धार्थानं, तर ती काय सांगितली की त्या अवस्थेमधून जात असताना प्रत्येक व्यक्तीला विमलता म्हणजे काय? शुद्धता. आपल्या मन जे आहे ते आपलं शुद्ध कसं झालं पाहिजे, म्हणजे त्या मनामध्ये काहीही गढूळ राहिलं नाही पाहिजे. असं जे बी समजा शुद्धता आहे किंवा जे बी आहे, तर त्या कारणामुळे माणूस हा बोधिसत्वाला जात असतो. यावेळी बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तर सर्वांना दया दाखवतो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही आणि त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाहीत. म्हणजे असं झाल्याच्या नंतर काय होते? जेव्हा माणसाचं मन जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येते आणि मान बारहमेश जेव्हा प्रफुल्लित राहते, तर त्यावेळेस इतरासाठी फक्त आपल्या मनातून फक्त दयाभाव निघतो. दुसरं म्हणजे शिवी वगैरे कधी निघत नाही. किंवा कोण जर आपल्याला काही शिवी जरी दिली असेल तरी आपण शांतपणाने त्याच्या शिव्या ऐकून घेईल, परंतु आपल्या मनातून त्याला काहीही दुःख भरा असं काही त्याच्याकडे जात नाही किंवा आपल्या मनातून बाहेर काही निघत नाही. तो लोकांच्या कधी दुर्गुणाचे जे आपले दुर्गुण असतात लोकांचे, जे काही वाईटपण असतील लोकांचे, तर त्यांची कधी खुशामत करणार नाही किंवा त्यांच्या सद्गुणाची यांना नावमेद करीत नाहीत. म्हणजे काही जे चांगले काम जरी असतील तर त्या चांगले कामावरून बी आपण कधी डळमळून जात नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था प्राप्त करून घेतो. आता तिसरी जी अवस्था सांगितलेली आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी, तर तिसऱ्या अवस्थेमध्ये सिद्धार्थाचं म्हणणं आहे की जे प्रभाकारी अवस्था म्हणजे काय की एखादा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं मन एवढं तेजस्वी होते की तेजस्वी झालेला समजा एखादा, जसं आपण म्हणतो समजा तेजस्वी एखादा समजा कोणता सूर्य असेल, चंद्र असेल, तर हे जे काय हे फक्त त्या सूर्यचंद्राला कितीही तुम्ही शिवी दिल्या
तरी चंद्र आणि सूर्य तुम्हाला प्रकाश देण्याचे किंवा किरण देण्याचे सोडतो का? ते म्हणतो का एखाद्यावर तुम्ही मला शिवी दिली त्याच्यामुळे मी तुमच्यावर प्रकाश टाकणारच नाही, येता अंधारा करत राहील, असं होते का? नाही होत. आणि असा जो तेजस्वीपणा आहे हे आपल्या मनामध्ये निर्माण होते. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. ज्याप्रमाणे आरसा आहे तर आरसा जसा स्वच्छ असते म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण बघेल त्याचप्रमाणे आपल्याला दिसते, असं माणसाचं मन हे त्या ठिकाणी झालेलं असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. म्हणजे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे अशा प्रकारची जे काही भावना असतील याचं पूर्ण ज्ञान त्या व्यक्तीला झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्यासाठी इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. आणि बोधिसत्वासाठी आतापर्यंतचे जे मार्ग सांगितलेले आहेत आणि एवढे मार्ग जर एखाद्या बोधिसत्वानं जर मिळवले तर मग त्यानंतर तो मात्र बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही किंवा बुद्ध होण्याच्या दिशेने तो जाण्यास तयार होतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिरस्मती प्राप्त करून घेतो. आता जे चौथी जे स्थिती अवस्था जे आता सिद्धार्थाने गौतमाने सांगितलेली आहे की अर्चिस्मती याचा असा अर्थ होते समजा की एखादं जे अग्नी आहे, आता अग्नी बघा की एकदम काळा कट्ट जे समजा एखादा अंधार आहे आणि अंधारामध्ये समजा तुम्ही एखादी साधी मेणबत्ती जरी पेटवली, एखादी माचीसची डबी काडी जी म्हणतो आपण काडी जरी पेटवली तर त्या ठिकाणी पूर्ण अंधकारा नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी पूर्ण उजेड तयार होते, म्हणजे एक तेजस्वीपणा तयार होते. आणि त्याचप्रमाणे या चौथ्या अवस्थेत हे जे स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. आणि हे चौथी जी व्यवस्था आहे, जी चौथी अवस्था आहे, सिद्धार्थाने काय सांगितले आहे की या अवस्थेमध्ये एकदा माणूस चाल गेला की त्या ठिकाणी आपलं जे मन आहे तर ते मन आपल्या ताब्यामध्ये ठेवते आणि अष्टांगिक जे 8 प्रकारचे जे मार्ग आहेत, जे शुद्धतेचे मार्ग आहेत त्या मार्गाने चालू लागतो. त्यानंतर जो चतुर्विध व्यायाम म्हणजे आपल्या शरीराचा जे बसण्याचं किंवा आपल्या शरीराच्या ज्या याचं पूर्ण अवयवाचं जे व्यायाम असते तर तो व्यायाम करू लागतो. आणि पंचशील म्हणजे जे 5 प्रकारचे जे शील सांगितलेले आहेत तर त्या शीलतेचं पूर्णपैकी पालन त्या ठिकाणी तो व्यक्ती करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदूरजया प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. म्हणजे पाचवी जी अवस्था आहे ते इथं सिद्धार्थाने काय सांगितलेली आहे की या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला काही एखाद्या गोष्टीचं जे आपल्याला वेड लागलेलं आहे किंवा त्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे तर ते ध्यास लागलेलं जे ज्या गोष्टीमुळे लागलेलं आहे ते गोष्ट मिळवल्याशिवाय तो व्यक्ती राहत नाही अशी जिद्द त्याच्या मनामध्ये तयार होते. आणि त्यामुळं सापेक्ष किंवा निरपेक्ष यांच्यातल्या संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्यांची तयारी झालेली असते. आणि त्यानंतर 6वं जे अवस्था सांगितलेली आहे सिद्धार्थाने या ठिकाणी तर ते काय सांगितलेले आहे की आपलं मन जे आहे तर हे मनामध्ये जे काही चांगलं असेल, जे काही वाईट असेल तर याचं पूर्ण आकलन आपल्याला होते. आणि एकदा समजा चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याचं जेव्हा आपल्याला आकलन होईल तर मग तेव्हा निश्चितच आपण समजा वाईट काय ते आपण घेणारच नाही, फक्त चांगलं काय हेच आपण घेणार. पण हे कळालं पाहिजे आपल्याला की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे ते. तर या ठिकाणी या 6व्या अवस्थेत या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. या ज्ञानामुळे अविद्येचे अंध झालेल्या सर्व प्राणी मात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात आघात करुणा उत्पन्न होते. आणि जेव्हा या 6व्या अवस्थेमधून तो व्यक्ती समोर गेल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये इतर जे प्राणी मात्र जे प्राणी असतील, पक्षी असतील, जे बी जीव जंतू असतील तर त्या प्रत्येकाविषयी आपल्या मनामध्ये एक करुणा निर्माण होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुर्दमा ही अवस्था प्राप्त करतो. आणि जेव्हा 7वी अवस्था या ठिकाणी जी सांगितलेली आहे सिद्धार्थाने की 7वी अवस्था आपण जर पूर्ण केली तर दूर पर्यंत जेवढे अभ्यास आपल्याला करायचे असतील तेवढे अभ्यास करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही अशी आपली मुळातच एक जिद्द निर्माण होते.
असं त्या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतात. बोधिसत्व आता दीर्घकालीन असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाढणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो. परोपकारी बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. म्हणजे सातवी जी व्यवस्था या ठिकाणी सांगितली आहे, तर सातवी अवस्था मधून माणूस समोर गेल्याच्या नंतर माणूस एवढा करुणा बनून जातो, एवढा शांत बनतो, त्याच्यामध्ये एवढी शक्ती येते की त्या शक्तीमुळं तो आणखी समोर समोर ज्ञान प्राप्तीकडे जात असतो. आणि त्यांच्याकडे खूप सारी सहनशीलता येते. सहनशीलता म्हणजे बसलेल्या ठिकाणी समजा आपल्याला जर मुंगी बी चावली तर आपल्याला सहनशीलता आल्यामुळं आपण त्या मुंगीचा राग करणार नाही किंवा त्या मुंगीला त्यातून हाकलणार सुद्धा नाही. एखादा कोणता किडा जर आपल्या डोक्यावर आपल्या फिरत असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला त्याचा जे काही कर्कश आवाज असेल त्या कर्कश आवाजामुळं आपल्याला नाराजी वाटणार नाही किंवा त्याचा आपल्याला राग येणार नाही. हे एवढी जी कुशलता असते, एवढी जी शांती असते, सहनशीलता असते, हे या अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला मिळते. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांची ओळख करून देतो. आता जे अवस्थेच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला या अवस्थेतून गेल्याच्या नंतर त्याला ज्ञान होतं, धर्माचे ज्ञान होते. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आता जे आपण जे जातीपाती म्हणतो त्याला धर्म नाही म्हणत. धर्म म्हणजे चांगला मार्ग, आणि त्या चांगला मार्ग काय आहे याचं ज्ञान त्या व्यक्तीला होते. आणि त्यामुळे काय होते की लोकाला काय समजल आणि कशा पद्धतीने समजल, म्हणजे आपण फक्त बोलत झालो पण समोरच्याला काही समजत नाही असं सांगलं तर काही अर्थ आहे का? काही अर्थच नाही. तर हे त्या माणसाला ज्ञान होते की आपण कसं समोरच्याला समजून सांगायला पाहिजे की समोरच्या ते लक्षामध्ये बसल, असं हे सर्व त्याला उमजलं जाते. आपण व्यवहार चातुर्याने आणि आपल्या सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक वागण्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे, व्यवहार चातुर्य असले पाहिजे, हे त्या व्यक्तीला कळले जाते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो. म्हणजे अशा काळामध्ये जर कोणा समजा त्याला त्रास दिला, आता तुम्हाला सांगितलं मी, एखादी समजा मुंगी जर चावली असेल, एखादा कोणता किडा जर आपल्या डोक्यावर बसला असेल, तर त्याचा आपल्याला बिलकुल राग येत नाही किंवा त्याचा काही आपल्याला असं वेगळं असं काही वाटत नाही. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत. म्हणजे लोकांकडे आतापर्यंत काय आहे? फक्त अज्ञान आहे, आणि ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळेच या प्रत्येक गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडत असतात. जे एखादा समजा आता आपण बसलो शांतपणे आणि एखादा किडा आला वरी आणि कर्कश आवाज काढायला, तर कर्कश आवाज काढल्यामुळे आपल्याला त्याचा राग येते, परंतु तो एक किडा आहे, कर्कश आवाज करणारा, ही त्याचा स्वभाव आहे, त्याचा म्हणजे स्वतःचा स्वभाव आहे. मग त्याचा स्वतःचा स्वभाव त्याला थोडंच बदलणार आहे, परंतु आपण आपला स्वभाव बदलतो आणि आपण त्याच्यावर राग करतो. तर हे असं होत नाही या अवस्थेतून गेल्याच्या नंतर, असं सिद्धार्थ त्या ठिकाणी सांगतात. त्याच वेळी प्राणी मात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह किंचितही कमी होत नाही आणि प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही. म्हणजे यानंतर प्रत्येक प्राणी मात्राकडे दय भावनेने तो बघण्याचा प्रयत्न करतो आणि उत्साहाने बघण्याचा प्रयत्न करतो. आणि तसंच जे प्रज्ञा आहे तर त्या प्रज्ञेकडे तो कधी पाठ सुद्धा फिरवत नाही. म्हणून दुर्दैव त्याला सन्मानवादामधून कधीही च्यूत करू शकत नाही. म्हणजे यामुळे काय होते की जे सन्मार्ग आहे, जे चांगला मार्ग आहे, तर या चांगल्या मार्गापासून त्याला कोणी दूर करू शकत नाही, असं सिद्धार्थ या ठिकाणी सांगतात. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. आता 8वी अवस्था सांगलेली आहे सिद्धार्थ गौतमांनी या ठिकाणी. तर 8व्या अवस्थेमध्ये काय की एखादा जो व्यक्ती आहे तर तो अचल होतो. अचल म्हणजे डळमळीत न होणारा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना किंवा काही कारणाला तो हलत नाही, डुलत नाही किंवा डळमळीत होत नाही. म्हणजे कधी कधी माणसाला वाटते की मी हे काम करायलो, पण हे काम करू की नको, करू की नको, करू की नको. तर अशा प्रकारचे काही आहे हे त्या व्यक्तीला बिलकुल वाटत नाही. त्याचा जे विचार असते, जे विश्वास असते, तो ठाम असतो. आणि या आढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. आणि त्यामुळे या ठिकाणी जे आपल्याला काही कष्ट वाटतात, काही जे गोष्टी असतात ते आपल्याला कष्ट वाटतात, तर ते तेव्हापासून आपल्याला कष्ट वाटणार नाहीत, बल्कि आपल्या विषयी म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काहीतरी आनंद किंवा मोह असे वाटले जातात. आणि जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो. म्हणजे काही गोष्टी चांगल्या आहेत
आणि चांगले असल्यामुळे ते स्वाभाविक समजा प्रत्येक माणूस तो स्वीकारतो. परंतु तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. त्यामुळे काय होते की त्यानं जे केलं तर त्या गोष्टीमध्ये तो ना यशस्वी होऊन जाते. जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधुमती होतो. त्याने सर्व धर्म किंवा शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकलेल्या आहेत. म्हणजे यानंतर सिद्धार्थ गौतमाने जे नवी अवस्था सांगलेली आहे तर त्या नव्या अवस्थेत त्या सिद्धार्थाने सांगितलेलं आहे की नव्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक माणूस हा साधुमती होते. साधुमती म्हणजे एखादा संत किंवा त्यांचं पूर्ण मन असं कोमल झालेलं आहे, शांत झालेला आहे असा जो माणूस आहे तर असं होते. आणि त्यामुळं सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा त्यांनी जिंकलेल्या असतात. म्हणजे पूर्ण दिशा म्हणजे पूर्ण जगाला त्यांनी जिंकलेला असते असा त्याचा अर्थ या ठिकाणी सांगला जाते. आणि त्यांची त्याला पूर्णतः आकलन झालेले असून तो कालातील होतो अशाची साधुमती ही अवस्था असते. याप्रमाणे साधुमतीचा जे अर्थ आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेघ होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि जेव्हा सर्वात शेवटची जी अवस्था या ठिकाणी सिद्धार्थाने सांगितलेली आहे तर तो धर्ममेघ म्हणजे एखादा जो धर्म आहे किंवा काही जरी चांगलं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा तो पायक त्या ठिकाणी होतो. आणि ते झाल्यामुळं तो बोधिसत्वाला त्यानंतर बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्ती होते. म्हणजे त्या ठिकाणी तो माणूस बुद्ध होतो. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो. कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. आणि प्रत्येकाला जर बुद्ध व्हायचं असेल तर हे जे 10 अवस्था सांगलेल्या आहेत या 10 अवस्थेमधून गेल्याच्या नंतर कोणीही बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जण हा बुद्ध होतो. परंतु बुद्ध होण्यासाठी हे जे 10 अवस्था सांगलेल्या आहेत या 10 अवस्थेमधून जाणं गरजेचं आहे असं सिद्धार्थाने त्या ठिकाणी सांगतात. बोधिसत्वाची स्थित्यांतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळविली पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 परिमिता 4ही परमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कोणाला जर बुद्ध बनायचं असेल तर त्यासाठी हे जे 10 अवस्था सांगितलेल्या आहेत सिद्धार्थाने तर या 10 अवस्थांमधून तो माणूस गेलाच पाहिजे. पण त्याचबरोबर जे 10 पारमिता आहेत यांचाही पूर्ण अभ्यास त्यांनी केला पाहिजे. तर त्यामुळं काही जे परिमिता जे आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये एक परिमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. परिमिताचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एकाच जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसऱ्याचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. म्हणजे सिद्धार्थ या ठिकाणी काय सांगतात की जीवनाची जे एक अवस्था असते तर त्या अवस्थेमध्ये ती परिमिता हे पूर्ण झाली पाहिजे. किंवा आपण जर म्हणाला समजा आता अवस्था म्हणजे माणसाच्या 4 अवस्था सांगल्या जातात. समजा की बालपण, त्याच्यानंतर तारुणपण आणि म्हणजे अशा प्रकारच्या जी 4 अवस्था सांगलेल्या असतात. तर अशा 4 जे अवस्था आहे त्याच अवस्थेमध्ये त्याच परिमितीचा आपण विचार केला पाहिजे असं त्या ठिकाणी सिद्धार्थ सांगतात. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. आणि बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील प्रयास होय. म्हणजे एवढं सारं झाल्याच्या नंतर बोधिसत्व हे बुद्ध बनतो. आणि बुद्ध हे काय आहे जे बोधिसत्व आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या मार्गाने जे 10 प्रकारच्या अवस्था जे 10 पारमिता जे आहेत यांच्यामधून जो घडून पुढे जो गेलेला आहे बोधिसत्व तर त्या बोधिसत्वाचा सर्वात मोठा कळस म्हणजे बुद्ध होय. म्हणजे सर्व पायऱ्या चढत पुढे एकदम सर्वात शेवटी पायरीवर गेला म्हणजे त्या ठिकाणी कळस निर्माण होतो असं या ठिकाणी सिद्धार्थाने सांगितलेलं आहे. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थेचा किंवा चातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोत्तर सिद्धांतासारखा आहे. म्हणजे हे बोधिसत्व जे आहेत तर या बोधिसत्वाचं जे जीवन सांगितलेलं आहे किंवा जीवनावस्था सांगितलेली आहे किंवा हा जो सिद्धांत सांगितलेला आहे तर हा सिद्धांत म्हणजे एखादा अवतारवाद म्हणतो ना आपण. समजा एखादा म्हणतो समजा कोणीतरी अवतरला असेल पृथ्वीवर तर त्याप्रमाणे जे आहे समजा त्याप्रमाणे या ठिकाणी गणल्या जाते. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अच्युत शुद्ध अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. म्हणजे माणसाचं जे सार आहे जे बिलकुल चुकणार म्हणजे अचूक आहे असं समजा तर असं जे सार आहे आणि त्या सारावर हे सर्व जीवनकार अवलंबलेलं आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. म्हणजे अवतारवाद जे आहे की नाही म्हणजे आपण
आता सांगितल्याप्रमाणे की कोणीतरी वरून अवतारवाद घेऊन येते किंवा अवतार घेऊन येतो, आपण बघतो बघा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये. तर जसा अवतार घेऊन येते त्याप्रमाणे समजा हा जो अवतारवाद आहे तर या जीवनाची खंडन पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणातील कल्पनेचा अर्थ इतका की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो. म्हणजे या ठिकाणी जे आपण जे अवतार म्हणतो ते अवतार केव्हा येतात की या जगावर काही जरी संकट आलं तर ते संकट हरवण्यासाठी किंवा ते संकट घालवण्यासाठी कोणी ना कोणीतरी एखादा देव अवतार घेऊन समोर येतो, अशातला एक आणि आपलं रक्षण करतो असा जे हे भाग आहे. मग त्यांचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरीही चालेल. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थातून गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणाच्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणाचाही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतरवण्याचे आव्हान देत नाही. म्हणजे हा जो सिद्धांत आहे, जे 10 अवस्था सांगलेल्या आहेत, तर या 10 अवस्थांमधून गेल्याच्या नंतर जो माणूस बुद्ध म्हणतो तर त्या या बुद्धाचं आणि दुसरं काही जे धर्मकांड असतील काही तर त्याच्याशी काही तोड होत नाही. म्हणजे यातून त्याचं काही घेणं देणं नाही असं सुद्धा त्या ठिकाणी सिद्धार्थ सांगतात. अशा प्रकारे आज जे 10 अवस्था सिद्धार्थाने सांगलेल्या आहे की ज्या अवस्थेमधून गेल्याच्या नंतर निश्चितच व्यक्ती हा बुद्ध बनतो किंवा तो ज्ञानी बनतो, असं आजच्या या भागामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि यामुळं हे अवस्था जी आहेत आपण फक्त ऐकून जरी घेतल्या, आपण आता प्रत्येक जण त्या मार्गावर जात नाही, प्रत्येक अवस्थेमध्ये जाणं सगळ्याला शक्य नाही, परंतु फक्त आपण ऐकून जरी घेतलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं याच्यावरून आपल्याला स्पष्ट होते. आणि आजचं हे जे ग्रंथ आहे हे या ठिकाणी थांबूया. बाकी पुढील विभागामध्ये उद्या बघूया. साधू साधू साधू.